करायचे, गॉगल्स रिमूव्ह करायचे आहेत. 1 2 3 आणि इथे असं म्हटल्यानंतर आपण श्रद्धांजली स्टार्ट करणार आहोत. हे देखील लक्षात ठेवा. बघा, जे प्रेक्षक वर्ग अजूनही बसलेले आहेत, जे खेळाडू बसलेत, प्लीज रिस्पेक्टफुली सर्वांना मी सांगतोय, ज्यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा इथे आयोजित केली. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक आणि भालचंद्र दादांना आपण इथे सर्वजण श्रद्धांजली देतोय. 2 मिनिटं सर्वांनी शांतपणे उभं राहायचंय. श्रद्धांजली स्टार्ट. ओम शांती शांती शांती. चला, आपण आता मॅचला सुरुवात करणार आहोत. मेगा फायनल मॅच इथे पाहतोय आपण. गेले 4 दिवस अतिशय सुंदर असं दैदिप्यमान आयोजन आणि नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळालं या संपूर्ण स्पर्धेचं. आणि या 2 संघांमध्ये ही अंतिम लढत आपल्याला पाहायला निश्चितपणे मिळते, जिथे 2 संघ एका बाजूला आपण पाहतोय JR स्पोर्ट्स दहिसर, तर एका बाजूला वर्तक नगर ठाणे. चला, 2 फलंदाज लगेच वेळेची दिरंगाई न करता मैदानाच्या दिशेने दाखल करा, कारण की घड्याळामध्ये जवळजवळ 7 वाजत आलेले आहेत. फायनलचा सामना पाहायला मिळतोय. स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे स्मृती चषकातील काय जबरदस्त स्पर्धा, यशस्वी स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक लाजवाब क्रीडा सोहळा आणि या स्पर्धेतील अंतिम सामना पाहायला मिळतोय. वर्तक नगर ठाणे विरुद्ध JR दहिसर या 2 संघांमध्ये एका षटकाचा सामना आहे. अगदी सामन्याला सुरुवात करायची आहे. पांजू संघाचा एका धावेने पराभव झालाय आजच्या दिवसामध्ये. क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्त्व आहे. अगदी परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला आणि निवडणुकीमध्ये एका मताला अगदी फार महत्त्व आहे. जाऊन विचारा त्या संघाला ज्याचा 1 धावेने पराभव झाला, अर्थात पांजू संघाला जाऊन विचारा अगदी किती जिव्हारी लागला असेल तो पराभव, आणि जाऊन विचारा त्या उमेदवाराला ज्या उमेदवाराचा एका मताने पराभव झाला आहे, आणि जाऊन विचारा ज्या विद्यार्थ्याचा परीक्षेत एका गुणाने नापास झाला आहे, आणि अगदी एका फरकाने आजचा जो पराभव आहे ना तो फार जिव्हारी लागला असेल. अगदी पांजूच्या खेळाडूची चेहरे दिसत आहेत. गुलशन भोईर नाराज आहे, कुमार भोईर नाराज आहे, सर्व नाराज असतील. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अनूप आपल्याला पाहायला मिळतोय. अनूप तयार, गोलंदाजी मार्कवरती. JR स्पोर्ट्स विरुद्ध वर्तक नगर ठाणे अशी अंतिम लढत आपण पाहतोय. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 ची. पहिलाच बॉल आपण पाहिला, चिकी बाउन्सर पाहायला मिळाला विकेट किपरच्या हातामध्ये. चला, गोलंदाज लगेच बॉलिंग मार्कवरती या, कारण की आपल्याकडे फ्लड लाईट्स नाही आहेत. शेवटची लढत, अंतिम लढत आपण पाहतोय. याच करता आम्ही अट्टहास करत असतो की प्रत्येक संघाने मैदानावरती 9 वाजता येणं गरजेचं असतं, अन्यथा आम्हाला नाईलाज असतो ही 1-1 ओव्हरची मॅच करावी लागते. पुढील सीझनमध्ये मात्र तुम्हाला नवीन चित्र दिसायला पाहायला मिळेल, आणि ते निश्चितपणे देवेंद्र म्हात्रे आणि सुशांत दादा यांच्या माध्यमातून देखील असेल. इथे पहिला चेंडू टाकत असताना अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला, वाईट बॉल पाहायला मिळाला ओव्हर द विकेट. राहुल कश्यपसाठी इथे थांबलेत गोलंदाज, रनवेमध्ये अडथळा. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिला ना तर ठाण्याचा वंडर बॉय राहुल कश्यप आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी व्यावसायिक क्रिकेट त्यांनी गाजवलंय, आणि आज जर पाहिलं ना तर आपल्या संघासाठी तो मैदानावरती खेळतोय. गोलंदाज अगदी जर पाहिलं तर अनूप आपल्याला पाहायला मिळतोय. अनूपचा चेंडू राहुलच्या बॅटमधून मोठा फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी पलीकडे, 7 धावांसाठी षटकार. खूप चांगली सुरुवात केली या राहुल कश्यपनं या मॅचमध्ये. अगदी पहिल्या चेंडूवरती ठोकला हा दर्जेदार षटकार. काय जबरदस्त कमालीचा फटका, चांगलं टायमिंग, सर्व काही अगदी व्यवस्थित पाहायला मिळालं. 6 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकला तर चाललेली आहे धाव फलकावरती 6 धावा. पाहूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळणे करता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती अनूप. निशांत, आपण पाहिलं मागील 4 दिवसांमध्ये काय भन्नाट क्रिकेट पाहायला मिळालं, आणि हे वेळ आहे टेनिस क्रिकेटचा. आम्ही क्रिकेटचे दिवाने आहोत, आम्ही क्रिकेटचे चाहते आहोत, आणि या क्रिकेट करता जीव आणि प्राण आम्ही पणास लावतो. हा आमचा आवडता खेळ आहे, हा आमचा श्वास आहे. अफलातून क्रीडा स्पर्धा, अक्षरशः सर्वांना वेळ लावलाय या क्रिकेटच्या खेळानं. अगदी तेच वेळ या मैदानावरती घेऊन आला. इथे मात्र पुढील बॉल कुठेतरी वाईटच्या दिशेने वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न हा चेंडू इथे पाहायला मिळाला आहे. अगदी चांगला बॉल, अगदी योग्य पद्धतीने वाईट यॉर्कर इथे मात्र हाताळला गेला होता.
पंचांच्या निर्णय क्षमतेवरती कोणीही आक्षेप घेऊ नका. नामांकित असे पंच आहेत, योग्य ते निर्णय निपक्षपातीपणे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता राहुल कश्यपनं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज अनुप. राहुलसाठी चांगला फटका आहे. ओव्हर द कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल अगदी जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडूला अडवलाय. कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि इथे जर पाहिलं ना तर या चेंडूवरती फक्त 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही. इथे शरीराला ताण दिला, बॉडीला स्ट्रेच केलं आणि 2 धावा या खेळाडूने सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन अनुप तयार. गोलंदाजी मार्कवर राहुलसाठी. चांगला बॉल अगदी सरळ बॅटने. यावेळेला मात्र चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, फील्ड करतायत, थ्रो करतायत आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकलात तर वर्तकनगर ठाणे या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. अंतिम झुंज, अंतिम लढत, शेवटची स्टेप या स्पर्धेतील कोण होईल विजेता अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला समजेल. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते कारण एका षटकाचा सामना आहे आणि आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. राहुलसाठी बॅटची एज आणि ती चुकी केली आहे यष्टिरक्षकानं. धाव घेण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय आणि ते फलंदाज बाद होईल. लगेचच नवीन फलंदाज मैदानावरती पाठवायचा आहे. बॅटर बी फास्ट. लवकर जा मैदानावरती. जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण भरपूर कमी वेळ आपल्याकडे आहे. अगदी या मॅचमध्ये जर पाहिला ना तर अंधुक प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अंधुक प्रकाशामुळे कोणाला जास्त धोका निर्माण होईल अशी वर्तणूक प्लीज क्रिकेटच्या मैदानावरती करू नका, ही नम्रतेची विनंती आहे. कारण की या क्रिकेटने आपल्याला ओळख दिलेली आहे तेव्हा क्रिकेटचा मान आणि सन्मान राखणं हे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. तेव्हा प्लीज आपण देखील ज्या आयोजकांनी हे तुमच्याकरता सुंदरसं हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं आहे त्यांचा आदर ठेवणं हे देखील तितकंच गरजेचं. आता शेवटचा बॉल या ओव्हरमधील घेऊन येतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अनुप. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती. अनुप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. राहुलच्या विरोधात मोठा फटका. पुल केलाय. पॉवरफुल होईल का? नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं कमबॅक या षटकामध्ये अनुपनं केलंय. मिळवली आहे आणखीन एक विकेट. फलंदाज इथे बाद आणि 12 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये JR स्पोर्ट दहिसर संघासाठी पाहायला मिळत आहे. चला वर्तकनगर रवी लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. शेवटचा बॉलर पहिला बॉलर जो आहे त्याला मात्र लगेच गोलंदाजी मार्गवरती आणा. 6 बॉल आणि जिंकण्याकरिता 12 धावांची गरज आपण पाहतायत. ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 ची ही अंतिम लढत. 12 धावांचा टार्गेट समोर आहे. आता पाहूया काय होईल. त्याला 2 बॅटर 4 टीम लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. अतिशय सुंदर असा दैदिप्यमान क्रिकेट सोहळा या मागील 4 दिवसांमध्ये ससूनगरच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि या सर्व 4 दिवसांच्या आठवणी आपण आज सर्व घेऊन जाणार आहोत. प्रिन्स मूव्हीजचं ते थेट प्रक्षेपण, अतिशय सुंदर अशी पंचगिरी समालोचन आपण अगदी दर्जेदारपणे पाहायला मिळालं. पहिल्या 2 दिवसांमध्ये आपण आवाज ऐकला पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकला. त्यानंतर संदीप गावंड सर हे देखील होते, 2 उत्कृष्ट समालोचक होते. त्यानंतर पुढील 2 दिवसाकरता आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. निशांत पाटील यांचा देखील आवाज आपण ऐकला आहे. याचाच अर्थ या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक पंचतारांकित फील या स्पर्धेला निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळालं आहे. चला ठाणे टीम जास्त वेळ घेऊ नका. आपल्याकडे टीम मीट करण्याकरता वेळ नाही आहे. 2 फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने आता दाखल झालेले आहेत. गीतेश आणि हरीश. 12 धावा बनवायच्यात या मॅचमध्ये. फायनलचा सामना तुम्ही पाहताय. स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे चषकातील एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये अतिथींची मांदियाली देखील पाहायला मिळाली. अगदी या स्पर्धेवरती भरपूर आयोजकांनी जर पाहिलं आयोजन केलं आहे आणि या स्पर्धेवरती अतिथींनी भरपूर जास्त प्रेम केलं आहे. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात होते. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं रवी बुंबक. मोठा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील भरपूर मोठं नाव रवी बुंबक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जर पाहिला हरीश याला आपण पाहताय. हरीश आहे स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्याच बॉलवरती चेंडूला उडवलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. फाईन लीगचा क्षेत्ररक्षक येतोय पुढे. यावेळेला मात्र आपण पाहू शकलात 1 धाव पाहायला मिळते. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता. बघा आम्ही का सांगतो की सकाळी
9 वाजता मॅचला सुरुवात व्हावी, जेणेकरून तुम्हाला शेवटची मॅच 5 किंवा 6 ओव्हरची खेळायला मिळेल. यापुढे यावरून मात्र प्रत्येक संघानं मात्र शिक्षा घेतलीच असेल की आम्हाला वेळेमध्ये पोहोचणं गरजेचं आहे, कारण की इतक्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये वेळेला हे खूप महत्त्व आहे. आयोजक शेवटी हतबल असतात. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि ते 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. अगदी चेंडू साईड होणं डिफिकल्ट झालं आहे, कारण अंधुक प्रकाश मैदानावरती आपण पाहतोय आणि त्यामुळे अगदी क्षेत्ररक्षण करणं डिफिकल्ट आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते, अगदी 3 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. विजय कांबळे सर MCAचे मान्यता प्राप्त इथे गुणलेखक पाहायला मिळतात आणि इथे मोठा फटका, परंतु कमालीचा झेल टिपलाय. मोठी विकेट, फलंदाज बाद. आणि रवी बुंबकने आपल्या गोलंदाजीची छाप या स्पर्धेमध्ये सोडलेली आहे. एकंदरीत या स्पर्धेचा विचार आपण केला तर 10वा विकेट हा मिळवला गेलाय रवी बुंबकने. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चला बॅटर फास्ट जायचा आहे. आता जर आपण पाहतोय तर चेंडू बाकी आहेत 3 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती फलंदाजांना करावं लागेल. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता या फायनलच्या मॅचमध्ये. JR दहिसर या टीमला, परंतु रवी बुंबक अगदी समोर उभा आहे, अगदी वाघासारखा लढलाय हा गोलंदाज, कारण ठाणे परिसरातून अगदी हा संघ दाखल होतोय आणि संघर्ष करणारा संघ आहे आणि मैदानावरती संघर्ष सुरू आहे. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बघा, संघर्ष म्हटलं तर आयुष्यात असो किंवा क्रिकेटच्या मैदानामध्ये संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की जितका मोठा तुमचा संघर्ष असतो तितकं यश देखील तुमचं हे मोठं असतं. चला लगेच रवी, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. ह्या स्ट्रॅटेजीज आम्ही क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा पाहिलेल्या आहेत. प्लीज ह्या स्ट्रॅटेजीज आता वापरू नका. रवी पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. यावेळेला आपण पाहिलं काय चांगला रिले. शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर अगदी योग्य पद्धतीने स्टॉप केलं या चेंडूला. एकदा घेतले, दुसऱ्याचा देखील प्रयत्न. रवी इथे आहेत आणि अगदी चाणाक्षपणे त्या चेंडूला पकडलं, फेकलं नाही कीपरकडे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर रनआउटच्या माध्यमातून गेली आहे विकेट. अगदी या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नाव आहे त्याचं राहुल कश्यप. वर्तकनगर ठाणे संघाचा केन विल्यमसन त्या ठिकाणी होता. अर्थात राहुल कश्यप, काय कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला राहुलच्या माध्यमातून. का मला वंडरबॉय ठाणे म्हटलं जातं. अगदी क्षेत्ररक्षकमध्ये एफर्ट्स दाखवत असताना इम्प्रेस केले राहुल कश्यपनं. कमालीचं क्षेत्ररक्षण. आता इक्वेशनचा विचार आपण केला तर चेंडू बाकी आहेत 2 चेंडू आणि जिंकण्याकरता आपण पाहू शकाल तर आवश्यकता आहे 2 चेंडू आणि 8. ते मात्र चांगला चेंडू आपण पाहू शकाल. इथे मात्र जवळ आपण पाहू शकलात. एक चेंडू आणि एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. या मॅच मधील गोल्डन षटकार मारेल का फलंदाज. सर्वांच्या नजरा या मॅच वरती. गोलंदाज तयार रवी बुंबक. इथे सामना जिंकलाय वर्तकनगर ठाणे या टीमनं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. स्वर्गीय भालचंद्र जगन्नाथ म्हात्रे या चषकावरती नाव कोरलंय ठाणेकरांनी. अर्थातच वर्तकनगर ठाणे या टीमनं अफलातून स्पर्धा. सचिन, आपण देखील म्हणतो पुढे जे यायचं आपला आहे. थांबवतोय मी. तर माऊली महिला मंडळच्या ज्या सदस्य आहेत त्यांना विनंती करू, प्लीज आपण आपल्या या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. प्लीज नम्रतेची विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून. आपण या. ओके, ठीक आहे. तर नक्कीच ससूनगर क्रिकेट क्लबचे सर्व
जे सदस्य आहेत सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. ससूनगरचे जे सर्व खेळाडू करंजी पाटील, जितू पाटील, जे सर्व हर्षद, ऋग्वेद, शितू सर्वांना विनंती आहे. यश आपण सर्वांनी यायचं आहे व्यासपीठावरती. प्रितेश, अंकित आपण देखील सर्वांनी यायचं आहे. प्रणव, प्रशांत, चिन्मय आपण सर्वांनी यायचं आहे व्यासपीठावरती. आज जर पाहिलं ना तर दोन संघाने सर्वांची मनं जिंकली. एक संघाचं नाव होतं साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आणि दुसरं नाव होतं स्पृहा 11 पांजू स्पोर्ट पांजू. खतरनाक सामना. 3 धावेनं तो पराभव जिवारी लागला पांजूकरांच्या. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा सर्व गोष्टी होत असतात. आज तुम्ही हरलात परंतु उद्या जिंकणार आहात हे देखील लक्षात ठेवा. तर नक्कीच अगदी या स्पर्धेमध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळालं. कारण असोसिएशनमध्ये तुम्ही खेळता, जिंकता, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमधील बाहेरील संघासमोर देखील तुमचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा होता. आज पुन्हा एकदा सिद्ध झालाय. तर या ठिकाणी जर पाहिलं तर पियुष आपण यायचं आहे, त्यानंतर सचिन आपण देखील यायचं आहे, आतिश आपण देखील यायचं आहे आणि कुमार आपण देखील यायचं आहे. सर्वांनी या. तुमच्यासाठी कॅश प्राईज या ठिकाणी होती ती आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत आणि तदनंतर बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत या स्पर्धेमध्ये. तर पियुष या आपण व्यासपीठावरती आणि सचिन आपण देखील या. पियुष यांना 1500 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. कारण पुंडलिकजी पाटील आणि सौरभजी माळवी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी वितरित केलं जाईल. पियुषला तब्बल 1500 रुपये आणि तदनंतर सचिन यांना 200 रुपयाचं पारितोषिक. सचिन आपण देखील या. पुंडलिकजी पाटील आणि सौरभजी माळवी यांच्या माध्यमातून सचिन आपण या. आपल्याला 200 रुपयाचं पारितोषिक. कारण पुंडलिकजी पाटील आणि सौरभजी माळवी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक होतं आणि ते